राम राम मंडळी, मग सगळ्यांचं चैतन्य योग साधनामध्ये खूप खूप स्वागत। आणि आजचा व्हिडिओ एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण आज सायटिक पेनसाठी कुठली कुठली आसनं आणि कुठल्या कुठल्या एक्सरसाइजेस करायच्या त्या बघणार आहोत। तर आज तुम्हाला दोन गोष्टी लागणार आहे, एक म्हणजे ओढणी आणि दुसरं म्हणजे चेअर लागणार आहे। तर या दोन्ही गोष्टी तुम्ही सोबत घेऊन ठेवा। ज्यांना कुणाला हा सायटिक पेन आहे त्यांनी हे सगळे प्रकार रोजच्या रोज करायचे आहे, त्यामुळे तुम्हाला खूप रिलीफ मिळणार आहे आणि तुमचा सायटिक पेन असा जादू झाल्यासारखा गायब होणार आहे। फक्त रोजच्या रोज या हालचाली नित्य नियमाने करा आणि नक्कीच या हालचालींचा अनुभव घ्या। 21 दिवसात साधारण तुम्हाला याचे रिझल्ट्स दिसायला सुरुवात होईल आणि तुम्हाला छान वाटायला लागेल। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करेन की अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि माझ्यासोबत करा। व्हिडिओ आवडला की लाईक करायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही त्रास असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की शेअर करा की तुम्हाला कोणत्या आजारावर, कुठल्या त्रासावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तर मी प्रयत्न करेन की लवकरात लवकरच तो व्हिडिओ शेअर करेन तुमच्यासोबत। तर चला आज आपण सुरुवात करूया। सायटिक पेनसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारे फायदा होणार आहे, कोणकोणत्या एक्सरसाइजेस आणि कोणती कोणती आसनं आपण करू शकतो। तर पहिल्यांदा आपण चेअरच्या सपोर्टने काही एक्सरसाइजेस करणार आहोत, तर त्यासाठी तयार। तर बघा, चेअर घेतलेली आपल्याला चेअरवर बसायचं आहे सुरुवातीला। आणि जर तुम्हाला गुडघ्याचा त्रास असेल तर तसंही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला गुडघ्याचा त्रास आहे, तर मी तुम्हाला मॉडरेशन्स की गुडघ्याचा त्रास असणाऱ्यांनी काय काय आणि कसं करायचं ते सुद्धा नक्की सांगेन। तर आता पहिला प्रकार आपण सुरुवात करतोय। पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला असं चेअरवर बसलं की आता एक पाय उचलून दुसऱ्या पायावरती आपल्याला घ्यायचा आहे असा। बघा, हा पाय साधारण सरळ ठेवायचा आपल्याला, पॅरलल ठेवायचा आहे खुर्चीच्या बेसला आणि अशा प्रकारे ठेवलं की आपल्याला दोन्ही हातांची मदत आता इथे आपण घेतोय। डावा हात जो आहे तो तळव्याला आहे आणि उजवा हात जो आहे तो गुडघ्याला आहे। अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आणि इथे आपण पकडलं की श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि सोडत सोडत पुढे जायचं। तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं जा, सहजतेने जितकं जाता येतंय तितकं जा आणि इकडे आपल्याला होल्ड करायचंय। मान मात्र सरळ ठेवा, मान अशी खाली करू नका, मान सरळ आहे आणि समोर बघत राहतोय। फक्त आपण हिप जॉईंट मधून आता ही हालचाल केलेली आहे, पुढे वाकलेलो आहोत। आता बघा, तुम्हाला जाणवेल की कुठे ताण येतोय। तर तुमची जिकडे सायटिक जी नर्व आहे, जे नस आहे ती इथे स्ट्रेच होते आहे, तिकडे रक्तप्रवाह सुरळीत होणार आहे, तिकडचे मसल्स फ्री होणार आहेत आणि सर्क्युलेशन छान झाल्यामुळे नस मोकळी होणार आहे आणि नस मोकळी झाल्यामुळे तुमचा त्रास हळूहळू दूर होणार आहे। तर असं तुम्हाला रिपीट करायचं आहे 4 ते 5 वेळा। एकदा आपण केलेलं आहे, आपण अजून आता 3 ते 4 वेळा करणार आहे। पहिल्या याच्यामध्ये आपण जरा जास्त वेळ थांबलो, पण व्हिडिओमध्ये आपल्याला टाइम लिमिट असल्यामुळे आपण कमी वेळ थांबणार आहे। पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही साधारण 20 मिनिट 20 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिटापर्यंत ही पोझिशन होल्ड करू शकता। आपण अजून 4 वेळा करतोय। चला, श्वास घ्या आणि सोडत जा समोर। श्वास घेत सरळ, सोडत समोर, घेत सरळ आणि सोडत समोर, श्वास घेत सरळ, सोडत समोर। 5 वेळा आपण केलेला आहे। आता आपण साइड चेंज करतोय। बघा, हा जो प्रकार आहे आपल्याला दोन्ही बाजूने करायचा आहे, किंवा तुमची जी बाजू दुखते आहे त्या बाजूने तुम्ही थोडं आवर्तनं हळूहळू वाढवली तरी चालणार आहे, पण शक्यतो आपल्याला दोन्ही साइडने, दोन्ही बाजूने ही क्रिया हा प्रकार आपल्याला करायचा आहे।
आता बघा, सायटिक पेनमध्ये काय होतं, इकडनं जी येणारी नस आहे पायाच्या दिशेने ती हळूहळू दबली जाते आणि त्यामुळे काय होतं, हळूहळू पहिले हिपमध्ये तो पेन येतो, मग नंतर तो थायमध्ये येतो, नंतर तो गुडघ्यामध्ये येतो, नंतर तो पोटरीमध्ये येतो आणि तो टाचेपर्यंत जातो आणि टाचसुद्धा दुखायला लागते. त्यामुळे ज्यांना कुणाला कमी पेन आहे, म्हणजे सपोज आत्ताच सुरुवात आहे, तुम्हाला इथेच दुखत आहे, थायमध्येच दुखत आहे, तर तुमचा पेन तुमच्या अँकलपर्यंत गेला, तुमच्या टाचेपर्यंत जर जात असेल, तर याचा अर्थ तुमचा त्रास थोडासा वाढलेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला ह्या एक्सरसाइजेस कंपल्सरी रोजच्या रोज करायच्या आहे आणि तुम्हाला नक्कीच रिलीफ मिळणार आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूने करतोय. दुसरा पाय घ्या आणि हा पाय पॅरलल ठेवायचा आहे, म्हणजे खूप जवळही नाही घ्यायचा आहे, खूप दूरही नाही ठेवायचा आहे, तो पॅरलल ठेवायचा आहे, साधारण गुडघ्याच्या सरळ रेषेमध्ये येईल अशा पद्धतीने. तर उजव्या हाताने इकडे तळव्याला पकडतोय, डाव्या हाताने गुडघ्याला पकडतोय. मोठा श्वास घ्या आणि सोडत समोर. इकडे आपल्याला थांबायचं आहे. जरा वेळ आता आपण थांबणार आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 20 सेकंद 30 सेकंद असा वेळ हळूहळू वाढवत नेऊ शकता आणि रोज 1 मिनिटापर्यंत असं होल्ड करून तुम्ही थांबू शकता. आता बघा, तुम्हाला जाणवेल डाव्या पायामध्ये कुठे ताण येतोय, कुठे स्ट्रेच बसतोय. बघा, तिकडची नस फ्री होणार आहे, मोकळी होणार आहे, मसल्स फ्री होत आहे, सर्क्युलेशन छान होत आहे. श्वास घेत सरळ अजून आपण 4 वेळा करतोय. आता होल्ड करत नाहीये, पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की होल्ड करा. आता तुम्हाला खूप जास्त पुढे जाता येत नसेल, तुमची फ्लेक्झिबिलिटी तेवढी नसेल, तर तुम्हाला जेवढं जात आहे, सपोज तुम्हाला एवढंच येता येतं, याच्या पुढे नाही जाता येत, तर तुम्ही तेवढंच या. याच्या जास्त पुढे ओढाताण करायची नाहीये, सहज हळूहळू करायचंय. हळूहळू तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि तुम्ही अजून जास्त पुढे जाऊ शकाल. तर 5-5 वेळा ही क्रिया आपण दोन्ही बाजूने केलेली आहे. तर ही चेअरच्या सपोर्टने आपण हा प्रकार केला. आता सेम प्रकार आपल्याला करायचा आहे पाठीवरती झोपून. तर आता आपण चेअर बाजूला ठेवून देणार आहे. चेअर साईडला ठेवून द्या. आता बघा, पुढचा जो प्रकार आहे आपण तो पाठीवर झोपून करतोय. ओढणी आपल्याला लागणार आहे, पण आता लगेच लागत नाहीये, त्यामुळे थोडा वेळ आपण साईडला ठेवतो. बघा, आपल्याला जायचंय पाठीवरती. पाठीवर झोपलं की दोन्ही पाय अशा पद्धतीने गुडघ्यातून घडी आहेत. बघा, पाठ एकदम सैल करून घ्या, मान सैल करून घ्या. ज्यांना कुणाला मानेचा त्रास आहे त्यांनी मानेखाली उशी घ्यायला हरकत नाही. एक छोटीशी उशी मानेखाली घ्या सपोर्टला, जर तुम्हाला त्रास असेल तर. आता डावा पाय उचलते आहे मी, बघा, आणि डावा पाय अशा प्रकारे मी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवलाय. ओके, आलं का लक्षात? बघा, उजवा पाय हा इथे आहे तसाच आहे, डावा पाय उचलून मी ठेवतेय उजव्या पायाच्या मांडीवर. अशा प्रकारे पाय ठेवायचा आहे, जसं आपण चेअरवर केलं होतं तसंच इथे पण करायचं आहे. पाय गुडघ्याच्या रेषेत सरळ ठेवायचा आहे आणि हा जो पाय आहे, हा तळवा आहे, हा सरळ ठेवायचा आहे. त्याची बोटं बघा कशी आकाशाच्या दिशेने आहेत. तर या पद्धतीने हा पाय ठेवायचा आहे. मग काय करायचं आपल्याला, दोन्ही हातांनी आता उजव्या मांडीला पकडायचं आपल्याला. बघा, हा उजवा हात आपण बाहेरून पकडणारच, डावा जो हात आहे त्या डाव्या हाताने आतून मांडीला पकडायचं. दोन्ही बाजूंनी मांडीला पकडलं की जेवढी तुमची फ्लेक्झिबिलिटी असेल तेवढं तुम्ही मांडीला पोटाकडे खेचून घेऊ शकता. बघा, या पोझिशनमध्ये दोन्ही पाय ऍक्टिव्ह ठेवायचे. बघा, पाय असा सैल नाही सोडायचा, पाय ऍक्टिव्ह करून घेतलाय मी, दोन्ही पाय ऍक्टिव्ह आहे आणि जेवढी मांडी पोटाकडे खेचता येते तेवढं खेचायचं. आता इथे खूप ओढाताण, खूप जास्त एफर्ट्स घ्यायचे नाहीये. जेवढं तुम्हाला सहज शक्य आहे, सहज, अगदी सहज, ओढाताण अजिबात नाहीये करायची आहे. जर तुम्हाला पेन जास्त असतील तर अजून तुम्ही थोडी अलीकडची पोझिशन अशा प्रकारे थांबलात तरी चालणार आहे. खूप जास्त पाय ओढला पाहिजे पोटाकडे असं नाहीये, पण तुमची जेवढी फ्लेक्झिबिलिटी असेल तेवढं तुम्ही ओढू शकता. आता इथे सुद्धा आपल्याला असंच साधारण 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद किंवा 1 मिनिट
आपली जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढी क्षमता आहे तेवढा वेळ आपण थांबू शकतो. तर इथे आपल्याला आता बघायचं, लक्ष द्यायचं डाव्या पायाच्या मांडीकडे, हिपकडे. तिकडे मसल स्ट्रेच होत आहेत बघा, ताण येतोय, मसल्स फ्री होत आहेत आणि ज्या नसा आहेत तिथल्या त्या मोकळ्या होत आहेत. मोकळ्या झाल्यामुळे रक्तप्रवाह छान होणार आहे आणि आपला त्रास दूर होणार आहे. एका बाजूने झालं की सेम क्रिया आता आपल्याला परत दुसऱ्या बाजूने करायची. आता डावा पाय खाली राहील, उजवा पाय उचलून त्याच्यावर ठेवतोय या पद्धतीने, या पोझिशनमध्ये. ओके, अशा प्रकारे ठेवलं की आता आपल्याला दोन्ही हातांनी डाव्या मांडीला पकडायचं. बघा, उजवा हात मी आतून घालते आहे, या पायाच्या आतमध्ये जो एक जागा स्पेस तयार झाली आहे तिकडनं हात घालते आणि डावा जो हात आहे तो बाहेरून असणार आहे. दोन्ही हातांनी मांडीला आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं खेचून घ्यायचं आणि दोन्ही पाय ऍक्टिव्ह करायचे. बघा, पाय काय होतात, सैल सोडले जातात, तर आपल्याला पाय सैल सोडायचे नाहीये. दोन्ही पाय ऍक्टिव्ह ठेवून जास्तीत जास्त शरीराच्या दिशेने खेचायचे. आता इकडे सुद्धा आपण होल्ड करणार आहे, थांबणार आहोत. थांबा, श्वास घेत राहा, ब्रीदिंग नॉर्मल. श्वासांवर कुठलंही नियंत्रण नाही. श्वासांकडे बघत राहा, डोळे बंद करून. बघा कुठे ताण येतोय, कुठे स्ट्रेच बसतोय. जिकडे जिकडे ताण येतोय ना तिकडे तिकडचे मसल्स फ्री होणार आहे. मसल्स फ्री झाले की तिकडे जागा तयार होणार आहे आणि जागा झाल्यामुळे नसा ज्या दाबल्या गेल्या आहेत त्या मोकळ्या होणार आहे. नसा मोकळ्या झाल्या की रक्तप्रवाह सुरळीत होणार आहे आणि त्यामुळे आपला त्रास दूर होणार आहे. सावकाश मग पाय खाली घेतोय, दोन्ही पाय जागेवर, ताण चटकन दूर, रिलॅक्स. आता बघा, हा जो प्रकार केला आपण, हा प्रकार तुम्ही साधारण 1, 2, 3 वेळा करू शकता. हळूहळू त्याच्यामध्ये स्थिर राहण्याची वेळ तुम्ही वाढवू शकता. आज आपण 1 वेळा केलंय, उद्या तुम्ही 2 वेळा करा, परवा तुम्ही 3 वेळा करू शकता. 3 वेळा करून थांबायचं, त्यापेक्षा जास्त वेळा करायचं नाही. तर आता आपण काही सेकंद रेस्ट करतोय शवासनाच्या पोझिशनमध्ये. दोन्ही पाय सैल सोडून द्या, दोन्ही हात सैल सोडून द्या, डोळे अलगद मिटून घेतलेले आहेत. श्वास नॉर्मल, शरीराकडे लक्ष, श्वासांकडे लक्ष. विचार आले तर येऊ द्या, विचारांकडेही बघा, बघत राहायचंय, निरीक्षण करा आणि स्थिर राहा. शवासन म्हटलं की अगदी स्थिर, अजिबात हालायचं नाहीये, हालचाल नको. शवाप्रमाणे शरीर पडलेलं आहे. तर काही सेकंद आपण रेस्ट घेतोय, त्यामुळे सूचना सुद्धा बंद. सावधान. मग आता आपल्याला शवासन सोडायचंय आणि आता आपण पुढचं आसन पवन मुक्तासन करणार आहे. तर पवन मुक्तासनासाठी आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे. तर आपण भिंतीचा सपोर्ट घेणार आहे. बघा, इकडे भिंत आहे, तर मी भिंतीचा सपोर्ट घेणार आहे. तुम्ही सुद्धा भिंतीजवळ या, दोन्ही पाय आपल्याला भिंतीला टेकवायचं. बघा काय करायचं, यामध्ये आपल्याला असं जायचं भिंतीजवळ. दोन्ही पायांमध्ये किती अंतर ठेवणार, जेवढं आपलं कमरेचं अंतर आहे तेवढं दोन्ही पायांमध्ये आपण अंतर ठेवणार आहे. दोन्ही पाय अशा प्रकारे टाच, चवडे, बोट पूर्ण जमिनीला होते भिंतीला टेकलेले असतील. ओके, भिंतीपासून दूर नाही होऊ द्यायचे, असे नाही होऊ द्यायचे किंवा असे नाही होऊ द्यायचे. तळवा पूर्ण भिंतीला चिकटलेला असायला हवा, टेकलेला असायला हवा. ओके, तर आता या पोझिशन मधून आपण जाणार आहे शवासनात. हळूहळू मागे जातोय. तुम्ही एका कानीला होऊन पण मागे जाऊ शकता. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी मानेखाली छोटी उशी घ्यायला हरकत नाही. आता बघा, दोन्ही पाय माझ्या भिंतीला पूर्ण टेकलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल की पाय थोडे दूर होत आहेत, तर तुम्ही अजून थोडं भिंतीकडे सरकून घेऊ शकता. अशा प्रकारे दोन्ही पाय भिंतीला टेकवून ठेवले की आता आपल्याला काय करायचंय, पवन मुक्तासन करतोय आपण. डावा पाय असाच टेकवून ठेवलेला आहे. उजवा पाय घेतोय आपण फोल्ड करून आणि उजव्या पायाला दोन्ही हातांनी गुडघ्याला घट्ट मिठी मारून
पाय मांडी जास्तीत जास्त पोटाकडे घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा, जेव्हा हा पाय आपण जास्तीत जास्त पोटाकडे घेऊ तेव्हा हा जो भिंतीकडचा पाय थोडासा मोकळा होतो. बघा, थोडासा विलग झालाय भिंतीपासून. तर आपल्याला हे अपेक्षित नाही. त्यामुळे तुम्ही परत थोडंसं खाली सरका. तो पाय पूर्ण असा टेकलेला हवा, भिंतीला पूर्ण टेकवून घ्या आणि तो खाली टेकलेला असायला हवा, वर नको. खाली पाहिजे आपल्याला, जमिनीला खाली टेकलेला. टाच चौडा टेकलाय आणि हा पाय आपण जास्तीत जास्त पोटाकडे खेचून घेतोय, जास्तीत जास्त. दोन्ही पाय बघा ऍक्टिव्ह आहेत. जो डावा पाय आहे तो आपण भिंतीवर दाबून ठेवायचा आहे आणि उजव्या पायाचा हा जो चौडा आहे बघा, हा तळवा आहे, हा आपण ऍक्टिव्ह ठेवला, असा सैल सोडलेला नाही, ऍक्टिव्ह ठेवलाय. तर अशा प्रकारे आपल्याला 1 मिनिट इथे स्थिर राहायचंय. तुम्ही मनातल्या मनात 60 अंक मोजू शकता आणि 1 मिनिटापर्यंत आपल्याला ही पोझिशन होल्ड करायची. आता वेळाभावी आपण इथे 1 मिनिट होल्ड नाही करत आहे, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून 1 मिनिट होल्ड करू शकता आणि मग पुढे सुरुवात करू शकता. तर आपण हा पाय सरळ करतोय, उजवा पाय सरळ करायचा. आता उजवा पाय भिंतीला टेकवून ठेवायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यातून घडी करतोय आणि डाव्या गुडघ्याला घट्ट मिठी, मांडी जास्तीत जास्त पोटाच्या दिशेने खेचून घेतोय. उजवा पाय भिंतीवर दाबा आणि डावा पाय ऍक्टिव्ह ठेवा. होल्ड, थांबा. तर ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी कमेंट करा मला बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये की गुडघ्याचा त्रास आहे. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी असं पकडायचं नाहीये, त्यांनी असं इथे मांडीला पकडून अशा प्रकारे जेवढी मांडी पोटाकडे खेचता येते तेवढी खेचायची. जेवढी तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे तेवढं तुम्ही मांडी पोटाकडे खेचू शकता. मग तो पाय सरळ करा आणि आता आपल्याला पुढचा प्रकार करायचा आहे. दोन्ही पाय आपल्याला सोबत घ्यायचे. दोन्ही पाय सोबत द्विपाद पवन मुक्तासन. बघा, एकपाद आणि द्विपाद पवन मुक्तासन आपण केलेलं आहे. त्यामुळे बघा कुठे ताण येतोय, बघा पोटावर दाब येतोय आणि लोअर बॅक मसल्स, हिपचे मसल्स ताणले जात आहेत आणि त्यामुळे तिकडचे मसल्स फ्री होणार आहे, फ्लेक्झिबल होणार आहे, नसा मोकळ्या होणार आहेत आणि तुम्हाला सायटिक पेनमध्ये रिलीफ मिळणार आहे. सावकाश मग हा पाय सरळ करतोय, दोन्ही पाय सरळ करतोय. पवन मुक्तासन एकपाद आणि द्विपाद हे आपण एकदा केलंय. असं तुम्ही 3 वेळा रोज करू शकता. आज आपण 1 वेळा केलंय, उद्या तुम्ही 2 वेळा करा, मग परवा 3 वेळा करा. असं तुम्ही 3 दिवसांमध्ये एक आवर्तन वाढवून मग रोज रिपीटेडली 3 वेळा करू शकता. ओके, चला आता पुढचा प्रकार करायचा आपल्याला. पवन मुक्तासन प्रकार 2 करायचा आहे. आता आपण एकपाद आणि द्विपाद पवन मुक्तासन केलंय. आता पुढचा प्रकार करणार आहे, त्यामध्ये पण आपल्याला असेच पाय भिंतीला टेकवून ठेवायचे. दोन्ही पाय बरोबर भिंतीला टेकलेले आहेत का एकदा चेक करा आणि मगच सुरुवात करा. आता या काय करायचं आपल्याला, उजवा पाय मी पहिले उजव्या पायाने करून दाखवते आहे. डावा पाय आहे तसाच भिंतीला टेकवून ठेवायचा. उजवा पाय गुडघ्यातून घडी करतोय बघा, अशा पद्धतीने जवळ घेतला की जो डावा हात आहे, डाव्या हाताने उजव्या पायाला घोट्याजवळ पकडायचंय आणि घोट्याजवळ पकडलं की डावा पाय थोडासा उजवा जो पाय आहे ना, हा आपण जो पकडलेला आहे डाव्या हाताने घोट्याजवळ, तर तो उजवा पाय आपण डावीकडे थोडासा आणतोय. अशा पद्धतीने टाच बघा जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आहे. जेवढी तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे तेवढा तो पाय खाली येईल, पण तुम्हाला खूप खाली न्यायचा नाहीये, थोडासा वरच ठेवायचा आहे आणि खूप ओढाताण करायची नाही. जेवढा सहज येतोय तेवढाच आणायचा आहे. आता उजवा हात जो आहे आपला, उजवा हात आहे तो उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि उजवा गुडघा थोडासा पोटाच्या दिशेने खेचून घ्यायचा आहे, दाबून घ्यायचा आहे आणि हा जो पाय बघा हा ऍक्टिव्ह ठेवायचा, सैल सोडून नाही द्यायचा, ऍक्टिव्ह ठेवायचा आहे आणि जो डावा पाय आहे तो भिंतीवर दाबून ठेवलेला आहे. इथे आपल्याला होल्ड करायचं. आता इथे तुम्हाला अगदी व्यवस्थित जाणवेल बघा कोणते मसल स्ट्रेच होत आहे. जिथे तुमची सायटिक नर्व आहे ना, नस आहे ना, तर ती जिथे दाबली आहे ना तिथे बरोबर तुम्हाला ताण बसतोय. त्यामुळे तिकडचे मसल्स फ्री होणार आहे, ब्लड सर्क्युलेशन छान होणार आहे, नसा मोकळ्या होणार आहेत
असं तुम्ही 1 मिनिटांपर्यंत होल्ड करू शकता आणि मग सावकाश पाय जागेवर भिंतीला टेकवून ठेवा. आता सेम क्रिया आपण दुसऱ्या पायाने करणार आहे. डावा पाय फोल्ड करतोय, उजव्या हाताने डाव्या पायाला पकडायचं आहे घोट्याजवळ आणि डावा जो पाय आहे तो उजवीकडे अशा प्रकारे आपण नेतोय क्रॉसमध्ये. अशा प्रकारे नेला की डाव्या हाताने डाव्या गुडघ्याला असं पकडायचंय आणि त्याला पोटाच्या दिशेने थोडंसं दाब द्यायचं आहे. दाबलं की या पोझिशनमध्ये पण आपण स्थिर राहणार आहे 1 मिनिटासाठी. डाव्या पायाचा तळवा ॲक्टिव्ह ठेवा, उजव्या पायाचा तळवा भिंतीवर दाबून ठेवा. थांबतोय 1 मिनिटासाठी. इकडे थांबायचं आपल्याला. बघा, लक्ष द्या, जिकडे ती नस आहे ना सायटिक नस, तिकडे तुम्हाला दुखत असेल, कदाचित ताणलं जात असेल आणि ज्यांना दुखतंय त्यांना अजून थोडा पेन जाणवेल, पण तिकडचे मसल्स फ्री होणार आहेत आणि तुमचा त्रास दूर व्हायला त्यामुळे मदत होणार आहे. तर हा ताण खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला फील होतंय का? बघा, हे इकडचे मसल्स असे सगळे ताणले गेलेत. तर ते सायटिक पेनसाठी खूप महत्त्वाचं आणि खूप चांगलं आहे. सावकाश 1 मिनिट झाला की पाय सरळ करायचे. आता हा जो प्रकार आहे आपल्याला 1च मिनिट करायचा आहे आणि 1च वेळा करायचा आहे, त्यामुळे परत आपण करणार नाही. दोन्ही पाय भिंतीला टेकवून आपण काही सेकंद आता शवासन रेस्ट करतोय, रिलॅक्स करून घेतोय. श्वासांकडे लक्ष, शरीराकडे लक्ष. आता आपल्याला लागणार आहे ओढणी. आता पुढचा प्रकार आपण करणार आहे, याचं नाव आहे पादांगुष्ठासन. तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओढणी. ओढणी किंवा बेल्ट असेल तुमच्याकडे, तुम्ही बेल्ट वापरला तरी चालणार आहे. थेराबँड असेल, थेराबँड वापरलं तरी चालेल, पण थेराबँडमध्ये काय होतं की ते स्ट्रेचेबल असतं, त्यामुळे नीट स्ट्रेच बसत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो ओढणी किंवा बेल्ट वापरू शकता. आता बघा, आपल्याला करायचं आहे पादांगुष्ठ. त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन्ही पाय असेच भिंतीला टेकवून ठेवायचे. पाय भिंतीपासून वेगळे होता कामा नाहीये कोणत्याच प्रकारात. मग आपल्याला पहिल्यांदा डाव्या पायामध्ये ओढणी अडकवून घ्यायची आहे. अशा प्रकारे डाव्या पायात ओढणी अडकवून घ्या. पाय खालीच नेतोय आणि श्वास घेत हळूहळू पाय गुडघ्यात सरळ ठेवून जेवढी तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे तेवढा वर घ्यायचा आहे. साधारण आपण 90 अंशामध्ये घेतो, साधारण एवढाच 90 अंशातच आपल्याला घ्यायचा आहे. पाय असा गुडघ्यातून वाकवून किती तुम्ही घ्याल वर तर त्याला उपयोग नाहीये. पाय सरळ असला पाहिजे. बघा, फरक लक्षात येतोय का? पाय गुडघ्यातून सरळ असल्यावर ताण जो येतोय तो बेस्ट आहे, तो योग्य आहे. असं करून तुम्ही घ्याल तर त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करा पाय गुडघ्यातून सरळ. एवढा वर नाही आला तरी चालेल, असा राहिला तरी चालेल, पण पाय तुमचा गुडघ्यातून अगदी सरळ असायला हवा. आणि या पोझिशनमध्ये पण आपण 1 मिनिट थांबणार आहे. डोळे बंद करून तुम्ही फील करू शकता की कुठे पायावर ताण जाणवतोय तुम्हाला. उजवा पाय भिंतीवर दाबून ठेवा, त्याला सैल होऊ देऊ नका किंवा वेगळंही होऊ देऊ नका भिंतीपासून. टाचा आणि चवडे दाबलेले आहेत. 1 मिनिट झालं की आपण पाय चेंज करणार आहे. मग दुसरा पाय घ्या. आता ओढणी उजव्या पायात अडकवतोय आणि डावा पाय भिंतीवर दाबून ठेवायचा आहे. पाय गुडघ्यात सरळ ठेवून हळूहळू वर आणतोय. बघा, 90 अंशामध्ये. फ्लेक्झिबिलिटी असेल तर पाय सहज वर 90 अंशात येतो, पण जर फ्लेक्झिबिलिटी नाहीये तर तुम्ही पाय एवढाच आणा, याच्यापेक्षा जास्त वर नेऊ नका. कारण वर नेण्याच्या भानगडीत तुम्ही असा गुडघा फोल्ड कराल, असा पाय हे कराल तर त्याचा उपयोग होणार नाहीये. पाय गुडघ्यातून सरळ आहे का चेक करा आणि एवढाच न्या, एवढाच न्या. खूप वर जात नसेल एवढाच न्या आणि इकडे 1 मिनिट थांबा. तुम्हाला जाणवेल इथे आता हिप्सच्या मागच्या बाजूपासून मांडीच्या मागच्या बाजूला, गुडघ्याच्या मागे आणि पोटरीच्या मागच्या बाजूला, टाचेच्या मागच्या बाजूला जो ताण बसतोय, यामुळे तुमचा जो पेन आहे, सायटिक पेन, जो टाचेपर्यंत गेलाय तो दूर होणार आहे. आणि पायातलं अशुद्ध रक्त ते साचलंय, त्यामुळे सुद्धा तुम्हाला जर त्रास होत असेल तर ते रक्त शुद्ध होणार आहे पाय आपण वर घेतल्यामुळे. सावकाश. मग 1 मिनिट झाला की पाय खाली घ्यायचा.
आता दोन्ही पाय घेतोय सोबत, दोन्ही पाय ओढणीमध्ये अडकवून घ्यायचे आणि दोन्ही पाय सरळ घेऊन सरळ ठेवून हळूहळू वर न्यायचे 90 अंशापर्यंत. आता जर तुमचे पाय एवढे वर जात नसतील 90 अंशात, तर साधारण साहजिक आहे की तुम्ही थोडे खाली ठेवले तरी चालेल, अजून थोडे खाली ठेवले, जेवढे येत आहेत तेवढे चालेल, जेवढे वर नेता येत आहेत तेवढे वर न्या. पण अशा गुडघ्यातून वाकवून असं वर जाऊ नका, पाय सरळ ठेवून आहे. बघा माझे पाय गुडघ्यात थोडे पण वाकलेले नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 1 मिनिट थांबायचंय आणि 1 मिनिट झाला की हळूच पाय खाली घ्यायचे, ओढणीच्या सपोर्टने पाय खाली घ्या आणि भिंतीला दोन्ही पाय टेकवून काही सेकंद शवासनात रेस्ट घ्या. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तुम्हाला असं वाटलं की ताण आता दूर झालाय, तर तुम्ही लगेचच पुढचा प्रकार करायला सुरुवात करू शकता. पण तुम्हाला जर वाटलं अजून आपल्याला रेस्टची गरज आहे, तर थोडा वेळ व्हिडिओ पॉज करून तुम्ही अजून थोडा वेळ रेस्ट करू शकता. आता बघा पुढचा जो प्रकार आहे पादांगुष्ठ प्रकार 2 करणारे आपण, त्यासाठी आपल्याला परत आता ओढणीची मदत लागणारच आहे, ओढणी आपल्याला लागतेच आहे. तर आता आपण पहिल्यांदा डाव्या पायामध्ये ओढणी अडकवून घेणार आहे. ओढणीचे दोन्ही टोकं मी सारखी करून घेते. डाव्या पायात ओढणी अशी अडकवून घ्या आणि पाय 30 अंश फक्त वर आणायचा आहे. उजवा पाय बघा भिंतीवर मी दाबून ठेवलाय आणि डावा पाय अशा प्रकारे 30 अंश वरती आणलाय. 30 अंश वर आणला की पाय मी आता डावीकडे फिरवते. बघा तळवा मी डावीकडे फिरवला, दोन्ही ओढणीची टोकं एका हातामध्ये किंवा दोन्ही हातांनी पकडली तरी चालणार. श्वास घ्या आणि सोडत पाय जास्तीत जास्त डावीकडे नेतोय. पाय गुडघ्यातून सरळ आहे याची काळजी तुम्ही घ्यायची. बघा इकडे आपल्याला जरा वेळ थांबायचं आहे, जेवढा पाय जाईल तुमचा साईडला तेवढा जाऊ द्यायचा आहे. उजवा पाय भिंतीवर मी दाबून ठेवलेला आहे, उजव्या पायाला हलवायचं नाही आहे, तो आहे तिथेच ठेवून डावा पाय जास्तीत जास्त बाजूला नेतोय. तर तुम्ही लक्षात घ्या कसं वाटतंय. जर तुम्हाला पेन जाणवत असेल तर तुम्ही हा प्रकार स्किप करू शकता आणि पुढचा प्रकार करू शकता. पाय पुन्हा जागेवर आणायचा आहे 30 अंशाच्या कोनामध्ये एवढा. आता मी पाय जो आहे तळवा जो आहे तो उजवीकडे नेते आहे आणि पाय थोडासा उजवीकडे उजव्या पायाला क्रॉस करून गुडघ्यातून सरळ ठेवून अशा प्रकारे इथे होल्ड करायचं. पुन्हा पाय सरळ जागेवर आणि थांबा. पुन्हा इथे एक सूचना आहे, हा जो प्रकार केला आपण साईडला पाय नेण्याचा, जर तुम्हाला पेन होत असेल, जास्त पेन होत असेल तर तुम्ही आत्ता हा प्रकार स्किप करू शकता. जर तुम्ही सहज पाय जेवढा नेऊ शकता तेवढा न्या. जर तुम्हाला वाटलं की हा प्रकार करायला मला दुखतंय, काहींना पेन जास्त असतो, त्रास होतो, त्यावेळी तुम्ही हा प्रकार टोटली स्किप करा. जेव्हा तुम्हाला बरं वाटेल बाकीचे प्रकार करून तेव्हा तुम्ही हा प्रकार करू शकता. त्यामुळे आत्ता तुम्ही सध्या जर खूप दुखत असेल, खूप पेन असेल तर तुम्ही हा प्रकार स्किप करू शकता. तर दुसऱ्या बाजूने करायचं आपल्याला. उजव्या पायात अडकवून घेतोय, उजवा पाय थोडासा वर 30 अंशाच्या कोनात आणायचा आहे. उजवा तळवा आपण उजवीकडे फिरवून घेणार आहे आणि पाय जास्तीत जास्त उजवीकडे नेऊन थांबायचं आहे. इकडे आपल्याला होल्ड करायचं आहे 1 मिनिटापर्यंत. जर शक्य असेल तर तुम्ही होल्ड करू शकता, पण जर तुम्हाला कळ लागली की तुम्ही पाय पुन्हा जागेवर आणू शकता. कुठल्याही प्रकारात बळजबरी नाही, आपल्या शरीराकडे लक्ष ठेवायचं आहे. पाय जागेवर आणला की पुढचा प्रकार करतोय. पाय आता डावीकडे फिरवला, तळवा थोडासा डाव्या पायाला क्रॉस करायचा आहे पाय आणि या पोझिशनमध्ये होल्ड करायचं आहे, थांबतोय. सावकाश मग पाय जागेवर आणतोय आणि शवासन. ओढणी साईडला ठेवून द्या, रेस्ट करा, रिलॅक्स. दोन्ही पाय भिंतीपासून दूर केलेत, साईडला सैल सोडले तरी चालणार आहे. रेस्ट करा.
ताण दूर झाला की आपल्याला हळूच उठायचं आहे. तुम्ही उजव्या किंवा डाव्या कानीवर बोट हळूच उठू शकता. सावकाश उठून बसा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अजूनही काही प्रकार, अजूनही काही आसनं सायटिक पेनसाठी आहेत, तर ती आपण पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत तुम्ही 21 दिवस सलग या सगळ्या प्रकारांची प्रॅक्टिस करत राहा आणि 21 दिवस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेनमध्ये रिलीफ जाणवतोय का, तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की कळवा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला बरं वाटतंय. आणि तुम्हाला बरं वाटलं की तुमच्यासारखाच त्रास असणाऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आजसाठी इथे थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राम राम. धन्यवाद.